बरं, याच्यानंतर आपली जी कमिटी आहे, कमिटी गेलेली आहे, निवेदन त्या ठिकाणी सुपूर्द होईल. विद्यार्थी कृती समितीला तुमच्या मागण्या द्या, आम्ही त्याच्यावर विचार करू. 100% आम्ही प्रत्येक ठिकाणी लढतो आहोत, त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोबतच आम्ही आहोत. प्रत्येकाला इथं मागणी बघितली तर प्रत्येकाला अडचण आहे. तुम्ही एक सांगू, इथं जमलो ना, पण तुम्ही असे डेंजर येतं इथं आल्यावर इकडे पाहा, मै बायकून आंदोलन विषय आम्ही सर्व मागण्या घेतल्यात बाबा. सगळ्या मागण्या घेतल्या. सासऱ्याकडे 50,000 बाकी होते, ते देईन. मग अंगठी धोंड्याची बाकी राहिली. अरे बाबा, सर्वांच्या मागण्या विद्यार्थी या नात्यानं तुमचा भाऊ आहे म्हणून सांगितलं. प्रत्येक मागणीचा विचार होईल आणि इथून पुढं इकडे पहा, आपल्याला विद्यार्थ्यांच्या सोबत प्रत्येकाच्या, केवळ पोलीस भरतीवर अन्याय झाला, तलाठी भरतीवाल्यांना म्हणायचं नाही, मोह मॅटर नाही. तलाठी भरतीवाल्यांना म्हणायचं नाही, मग काही विषय नाही. आता एमपीएससी वाले, आम्ही काल आंदोलनाची रूपरेषा सांगायला लॅबमध्ये गेलो, हायलाइट मार्क करते माझ्याकडे असं पावलं. भाऊ आंदोलन यायचंय जुनो, मी त्याचा धुरा खाल्ला अर्धा एक. अरे मुद्दा तुझ्यासाठी आहे बाबा, अन्याय तुझ्यावर व्हायला, मलाही व्याज टाकायची, मलाही फुकट पैसा कमवायचा आहे. पण विषय एकच आहे की ज्या लेकरांच्या भरोशावर आपले दिवस बदलले, ते दिवस कायम तसे ठेवायचे असेल तर विद्यार्थी अडीअडचणीत नसला पाहिजे. म्हणून बाळांनो सदैव सोबत आहे. जेवढे या ठिकाणी विचार मंचावर मान्यवर आले त्यांच्या हृदयाच्या तळापासून आभार. प्रथमतः तुमचे आभार, पोलीस यंत्रणेचे आभार, डीजी सिस्टीम जे काही